नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करत जा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. बिनतांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया या इंडोनेशियाच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशिया या देशाच्या दौऱ्यावर गेले असून या भेटीदरम्यानच 7 जुलै रोजी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडोनेशियामध्ये या पुरस्काराची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली असून हा पुरस्कार असाधारण योगदानाबद्दल इंडोनेशियन नागरिक आणि परदेशी मान्यवर या दोघांनाही प्रदान केला जाऊ शकतो. मित्रांनो, इंडोनेशियाच्या या बिनतांग रिपब्लिक इंडोनेशिया या पुरस्काराच्या 5 वेगवेगळ्या श्रेणी आहेत व आता जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो पुरस्कार देण्यात आला हा प्रथम श्रेणीचा पुरस्कार आहे. याला बिनतांग आदिपूर्णा असं म्हणतात. यातच जो द्वितीय श्रेणी पुरस्कार आहे हा बितांग आदिप्रदाना या नावानं ओळखला जातो. तृतीय श्रेणी बितांग उत्तामा, चतुर्थ बितांग प्रथमा, तर 5व्या श्रेणीचा पुरस्कार बितांग नर्यार्य या नावानं ओळखला जातो. आपल्याला या पुरस्काराच्या श्रेणी लक्षात ठेवायच्या नाहीत. फक्त इतकंच लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो बितांग आदिपूर्णा पुरस्कार मिळाला हा इंडोनेशियाचा सर्वोच्च श्रेणी पुरस्कार आहे. या पुरस्कारावरच आधारित अजून एक प्रश्न आपण पाहूया. दिलेल्या विधानांचा अभ्यास करून चुकीचे नसलेले विधान अथवा विधाने ओळखा व योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, चुकीचे नसलेले म्हणजेच यात आपल्याला बरोबर असलेले विधान ओळखायचे आहेत. मित्रांनो, एक्झाममध्ये जे असे प्रश्न विचारण्यात येतात त्यात तथ्यात्मक माहितीमध्येच थोडाफार बदल करून प्रश्न विचारले जातात. म्हणजेच मी काय म्हणतो, आता पहा, यातील जे सी विधान आहे यात काय म्हटलं तर हा पुरस्कार इंडोनेशियाची एकता, समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. अशा विधानामध्ये काही तथ्यात्मक माहिती नाही, ही न्यूजमधून जशास तशी उचललेली माहिती असते. अशी विधान बरोबरच असतात. आपल्याला आता ही जे 2 विधान आहेत याविषयीच विचार करायचा आहे. पहिलं विधान पहा. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेत. हे विधान चुकीचं आहे, कारण हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे काही पहिले पंतप्रधान नाहीत. त्यांच्या आधी पंडित नेहरू यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजेच हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत. बी विधान पहा. पंतप्रधान मोदी यांचा हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हे विधान बरोबर आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा 35वाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. आता यात आपल्याला चुकीचे नसलेले म्हणजेच बरोबर असलेले विधान ओळखायचे होते. बी व सी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करणारा 34वा देश कोणता असं जर विचारलं तर सेशेल्स हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करणारा 34वा देश आहे. सेशेल्सने अलीकडेच मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित केलं. यासच आता इंडोनेशियाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. इंडोनेशिया हा एक बेटांचा देश असून या देशामध्ये 17,000 पेक्षा जास्त बेटे आहेत आणि आसियान गटात इंडोनेशिया हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश असून 2025-26 मध्ये दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार हा $24.78 अब्ज इतका होता व इंडोनेशिया याच देशात जगातील 11% निकेल आढळते. त्याचबरोबर हा देश तांबे, बॉक्साईट आणि कतिलाचे उत्पादन करणारा जगातील आघाडीचा देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 7 जुलै 2026 रोजी प्रगती या राष्ट्रीय उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला? तर आता या प्रगतीचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. बरं, या प्रगती उपक्रमाचा उद्देश काय तर 20,000 कृषी उद्योजक तयार करून 20 लाख लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम व झारखंड या राज्यांवर फोकस केलं जाईल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, प्रगती हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुढील प्रश्न.
नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या ICC महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया याच देशाने हा विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया या देशाने हा विश्वचषक एकूण कितव्यांदा जिंकला? तर आता 7व्यांदा ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकला. व 2026मध्ये ऑस्ट्रेलियाने फायनल सामन्यात कोणाला हरवलं आहे? तर इंग्लंडला हरवून या वर्ल्ड कपचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलं. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर यंदाची ही 10वी आवृत्ती होती. याचं आयोजन 12 जून ते 5 जुलै दरम्यान इंग्लंड याच देशात करण्यात आलं होतं. यात एकूण 12 संघ सहभागी होते व यात मालिकावीर या पुरस्काराने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी यांना सन्मानित करण्यात आलं. तर या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडच्या डॅनी व्हाईट हॉज यांनी काढल्यात आणि सर्वाधिक बळी या भारताच्या श्रीचरणी यांनी घेतले आहेत. बरं, ICC महिला T20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2009मध्ये याचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं व याचा विजेता इंग्लंड हाच देश होता. याआधी 2024मध्ये याचं आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यात आलं होतं. याचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं होतं व 2023 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये याचं ज्यावेळेस आयोजन करण्यात आलं होतं त्याचं विजेतेपद ऑस्ट्रेलिया या देशानं पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक कधी कधी जिंकला? तर नोट करून घ्या. 2010, 2012, 2014, 2018, 2020 व 2023मध्ये ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकलेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. उत्तर कोरियातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता उत्तर कोरियात भारताचे नवीन राजदूत हे संजीव जैन बनले आहेत. संजीव जैन हे सध्या काबो वर्दे या देशात भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत व अलीकडेच आता त्यांची नॉर्थ कोरियातील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. वैभव सूर्यवंशी यांनी कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत नवीन विक्रम केला? तर आता वैभव सूर्यवंशी यांनी इंग्लंड या देशाविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे आणि यासहच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे भारताचे सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरलेत. त्यांनी ज्यावेळेस इंग्लंड विरुद्ध सामना खेळला त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? तर 15 वर्ष 99 दिवस इतकं त्यांचं वय होतं व आता ते भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणारे सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरले आहेत. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता व आता तब्बल 37 वर्षानंतर हा विक्रम वैभव सूर्यवंशी यांनी मोडला आहे. सचिन तेंडुलकर यांनी 1989मध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? तर 16 वर्ष 205 दिवस इतकं त्यांचं वय होतं. वैभव सूर्यवंशी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. अलीकडेच त्यांनी लिस्ट एमधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं आहे व या 50 धावा त्यांनी फक्त 11 चेंडूतच काढल्यात. आणि सर्वात जलद अर्धशतक कोणाविरुद्ध खेळताना केलं असं जर विचारलं तर श्रीलंका या देशाविरुद्ध खेळताना त्यांनी सर्वात जलद अर्धशतक केलं आहे. तसेच ते IPLच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 1000 धावा पूर्ण करणारे फलंदाज ठरलेत. त्यांनी या 1000 धावा फक्त 440 चेंडूत पूर्ण केल्या आहेत. आता परिषदेवर आधारित प्रश्न पहा. प्लॅस्टिक पुनर्वापर आणि शाश्वतता या विषयावरील 3री जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर प्लॅस्टिक पुनर्वापर आणि शाश्वतता या विषयावरील 3ऱ्या जागतिक परिषदेचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये परिषद कधी पार पडली? तर 2 ते 5 जुलै दरम्यान दिल्लीतील भारत मंडपम येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. व ही परिषद कोणी आयोजित केली असं जर विचारलं तर ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. 2 जुलै रोजी विकसित भारत जी योजनेचे औपचारिक उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच तिरुपती या शहरातून ही योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे की 1 जुलैपासून भारतात जी ही योजना लागू झाली. याविषयी आपण माहितीसुद्धा पाहिली होती. फक्त इतकं लक्षात ठेवा, या योजनेचं औपचारिक उद्घाटन कुठून करण्यात आलं? तर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून या योजनेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या योजनेसंबंधी ही माहितीसुद्धा लक्षात ठेवा. या नवीन योजनेनुसार पूर्वीच्या 100 दिवसांऐवजी आता रोजगाराची कायदेशीर हमी ही 125 दिवसांची आहे. तसेच आता या नवीन कायद्यानुसार कोणतेही राज्य मजुरी दर हा 300 रुपयांपेक्षा कमी देऊ शकणार नाही. बरं, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मजुरी दर काय? तर 317 रुपये प्रतिदिन इतका महाराष्ट्रातील मजुरी दर आहे. व कोणत्या राज्यात हा मजुरी दर सर्वाधिक आहे? तर हरियाणा या राज्यात हा मजुरी दर
सर्वाधिक 409 रुपये इतका आहे. नेक्स्ट क्वेश्चन, DRDOने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारताचा पहिला स्वदेशी सामरिक एरोस्टॅट विकसित केला आहे? तर आता DRDOने IIT दिल्लीच्या सहकार्याने हा भारताचा पहिला स्वदेशी सामरिक एरोस्टॅट विकसित केला आहे. बरे, नेमकं एरोस्टॅट म्हणजे काय? तर हा एक आकाशात तरंगणारा आणि हवेपेक्षा हलका असलेला मोठा हेलियम फुगा असून याचा मुख्य वापर देशाच्या सीमावर सतत लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. आता हा पुरस्कार पहा. US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमद्वारे 2026च्या लीडरशिप अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने सुनील भारती मित्तल यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर भारताच्या दूरसंचार क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी व भारत अमेरिका यांच्यातील आर्थिक, धोरणात्मक आणि डिजिटल संबंध मजबूत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ग्रामीण विकास दिन आहे हा दरवर्षी 6 जुलै रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस पहिल्यांदा 2025 मध्ये साजरा करण्यात आला होता. या दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 मध्ये केली होती व या घोषणेनुसार पहिला दिवस 6 जुलै 2025 मध्ये साजरा करण्यात आला. यंदाची या दिनाची थीम काय? तर फायनान्सिंग द फर्स्ट माइल ऑफ फूड सिस्टीम्स अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ग्लोबल सिटीजन सोल्युशनद्वारे प्रकाशित ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.